उजाडलं म्हणायचं की काय आता त्याला नदीवर आंघोळीला आणलं शिवाय अरे पिंजरा घाण झाला म्हणून धुवायला पण कधी नाही ते पिंजऱ्यात व्हायची आठवण आली. म्हणलं काय एखादं नवीन पाखरू कोंडायचं का काय. पाखरू अजून गावलं नाही. त्याला काय टाइम लागतो. नुसता कटाक्ष टाकायचा डोळ्याचा. पाखरू गायब झालंच म्हणून समजाय. पाखरू 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 अरे 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 हे पाखराच्या सूर मार गेले का माझा लंगोटा वाहून चालला. यार तू बघ भान की जाई ना तेव्हा तुमचा लंगोटा गेला म्हणून मला काय सुचत येत होय. अरे तुमचं कुठे इथं काय करीत होतो. काय माणूस असं त्याला कसं कुणी घडवला तुला रे. चंद्रकला अगं ही चंद्रकला काय ग सरकारची धुण्याची गंमत जाऊ का तुला. कसली कुणी बघू नये म्हणून हे बघ कसं आत्ताचं लुगडं धोतरा दडून फिरायचं चाललंय. अगं नुसतं धोत्रात लुगडंच नाही तो शर्ट बघ शर्ट त्या जम्पर बी असं लटकाचं. हे काय रे आमचं उघडं करायचं चालवलंय गुपित. ओ ते बघा कोण आलं. आता कसं चेहरा पडला सरकारांचा. काय हो सरकार आज धुतलं का तुला. एकदम रेडी आहे. पिळे घालून एकदम व्यवस्थित एकदम. जम्पर मी धुतला का. जम्पर चांगला कुसकरून बडवून धुतलेला आहे. नुसता कुसकरून काय उपयोग का साबण तिथं पालीत ठेवून इथं धुणी धुवायला आला. हा साबण लावल्या वगैरे कापडावरचा डाग निघतील का. डाग निघतील का. अगं ही नदीच कशी आहे. त्या नदीच्या पाण्यामध्ये कापडच काय माणूस एकदा बुचकवून काढायचं स्वच्छ साफ. हो काय करते ते पलीकडले गावचे आपले गुरुजी आहेत का नाही त्यांची पापनाशक घाणनाशक पवित्र नदी आहे. अव्वा खरं ते गुरुजीची गोष्ट लई नाक वर उडून बडाई सांगत होता त्यो. पर गाव अरे दावत उडून जाणार पिकांसाठी तशी त्याची माणसं शिरली आमच्या कानात तमाशा बघायला. मग आमच्या चंद्रकलेची धल्लक असायची तशी बिजलीवाणी. आज रात्री बघत त्या गावचं समजा पब्लिक कसं काजव होऊन येईल त्या भोवतीने पिंगा घालायला. आणि तो गुरुजी बस सगळं शोधत. गणपतराव गणपतराव काय पाहिजे. गणपतराव आहेत घरात. ते तर शाळेतच गेले का. नाही शाळेत नाही आले ते. आता नवलच झालं म्हणायचं. असं नाही पण हे जाऊन बसले तरी कुठं म्हणायचं. काय झालं ग सरसा. अहो ह्यानी मला सांगितलं शाळेला जातो म्हणून. पण ह्यानी म्हणतात शाळेत आलंच नाही. आमचं सांगून गेल्या शाळेत जातो म्हणून ते तर गेले त्याला कोणाचं. नाही आज कोणीच आलेलं नाही. आता चांगलं उडकायचीच पाळी आली की. होय गुरुजी काय करायचं आता. तुम्ही तर काही तोड काढा की. हो मी पाहतो काय करायचं ते. ज्योतिराम आहेत का घरात. अगो बाई कोण गुरुजी. अहो ते तर दप्तर घेऊन शाळेलाच गेले. केव्हा. अहो जाऊन चांगला तास झाला. अहो शाळेला येऊ म्हणून जेवलं सुद्धा नाही. आम्ही तिकडे आलं नाही काय म्हणून तुम्ही आलोय बघायला.